ऑडियो चेक 1 2 3 4 5 6. नगाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सीएमवरती टीका केलेली आहे की फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत, खरे मुख्यमंत्री अमित शहा आहेत. काय उत्तर द्या? देवेंद्रजी फडणवीस यांना शॅडो मुख्यमंत्री म्हणणारे हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः 0 प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वात एकही निवडणूक जिंकता आलेली नाही. त्यांना मोठा भोपळा मिळालेला आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ हे 0 प्रदेशाध्यक्ष आहेत. ज्या पद्धतीनं राहुल गांधींचं नेतृत्व देशभरामध्ये अपयशी झालंय, त्याच पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळ यांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये अपयशी झालेलं आहे. त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः बिग 0 प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये. हर्षवर्धन सपकाळ यांच्या बोलवलेल्या बैठकीला काँग्रेसचे नेते स्वतः उपस्थित राहत नाहीत. काँग्रेसचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांना किंमत देत नाहीत. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः आपल्या पक्षामध्ये आपली काय किंमत आहे हे बघावं आणि मग भारतीय जनता पार्टीवर टीका करावी. स्वतः 0 असलेल्यांनी इतरांवर टीका करू नये. दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की भाजपचे एकंदरीत कार्यप्रणालीमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे आणि भाजपकडून एकंदरीत पहिले 2 पक्ष बोलण्यात आले, आता शेवटी नाही संपवण्याचं काम केलं जातं. हर्षवर्धनजी, आपल्या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झालेली आहे? मध्ये काँग्रेसला नाकारण्याचं काम आणि भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देण्याचं काम लोक करत आहेत. आपल्या पक्षामध्ये एक कार्यकर्ता, एक उमेदवार टिकत नाही. आपल्या पक्षाला एवढी मोठी गळती लागलेली आहे की आपल्याला नगरपालिकेला उमेदवार मिळत नाहीत, महापालिकेला उमेदवार मिळत नाहीत, अशा पद्धतीची अवस्था आहे. आणि तुम्ही धोकाघडीची भाषा हर्षवर्धन सपकाळ यांनी करू नये. उद्धवजी ठाकरे तुमच्यासोबत आले आणि आता उद्धवजी ठाकरेंना दूर करण्याचं काम, त्यांना बाजूला करण्याचं काम काँग्रेसनं मुंबईमध्ये केलं. मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळाची भाषा यासाठी केली की ते उद्धव ठाकरेंना धोका देत आहेत. काँग्रेसची परंपरा ही मित्र पक्षांना धोका देण्याची आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना राहुल गांधी यांनी धोका दिला. महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे यांना हर्षवर्धन सपकाळ धोका देणार आहेत. त्यामुळे धोका देण्याची आणि मित्र पक्षांना संपवायची परंपरा काँग्रेसची आहे. ते असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीला दुधात खडा टाकल्यानंतर त्याचं कलाकंद करण्याचं माहिती आहे. अहो हर्षवर्धनजी, तुमची जिलेबी फसलेली आहे. तुमची जिलेबी नासवण्याचं काम या देशातील जनतेनं बिहारच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे तर तुमची जिलेबी कुठेही यशस्वी होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची भाषा वापरू नका. खरं तर पुण्याची बदनामी करण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ यांनी करू नये. पुणे ही पुण्यनगरी होती, आहे आणि राहणार आहे. देवेंद्रजी फडणवीस हे सक्षम गृहमंत्री आहेत. अशा पद्धतीनं पुण्याला जो कोणी बदनामी करेल, पुण्यामध्ये ज्या काही गँग आहेत त्या संपवण्याचं काम देवाभाऊ आणि गृह खातं निश्चितपणे करतंय. याआधी देखील अशा पद्धतीनं कोयता गँगवर कारवाई करण्याचं काम देवेंद्रजींनी केलेलं आहे. परंतु हर्षवर्धन सपकाळ जाणीवपूर्वक पुण्याची बदनामी करतायत. का करतायत? तर पुण्यामध्ये काँग्रेसचा एकही आमदार आणि खासदार निवडून आला नाही. त्यामुळं पुणे नगरीची बदनामी करण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्फत सुरू आहे. पुणेकर हे यशस्वी होऊ देणार नाहीत. अक्कलकोटमधील काँग्रेसचे जे नगर परिषदेचे नगरसेवक असतील
प्रदेशाध्यक्ष आरोप करतात की भाजपकडून सत्ताधारी पक्षांकडून एकंदरीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अशा प्रकारे दबाव आणून उमेदवारांना बाहेर पाठवलं जातं। भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा नेत्यांना कुणावरही दबाव आणण्याची गरज नाही, कारण जनतेचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत। त्यामुळं कुणाला आमिष दाखवणं, कुणाला कुठे घेऊन जाणं हे भारतीय जनता पार्टीची परंपरा नाही। जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत। काँग्रेसनं किंवा इतर पक्षांनी असे आरोप करण्याच्या ऐवजी आपल्या पक्षामध्ये काय सुरू आहे याचा विचार करावा। नगर परिषदेमध्ये भाजपकडनं उर्दू भाषेमध्ये प्रचार पत्रक जी आहेत ती वाटली जातात। यावरतून खरंतर रईस शेख असतील, वारिस पठाण असतील हे आरोप आता भाजपवरती आरोप करताना पाहायला मिळतात की ज्या मुस्लिम लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक भाजपकडनं दिली जाते, आता त्याच मुस्लिम मतांकरता हे अशा पद्धतीने प्रचार करणं योग्य आहे का, अशा पद्धतीचा सवाल उपस्थित करतात। ज्यांनी स्वतः सरकार असताना मराठी भवनाची जागा काढून उर्दू भवन बांधण्यासाठी पुढाकार केला, ज्यांनी स्वतः वंदनीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे असं म्हणणं संबोधित केलं, ज्यांनी स्वतः पसायदान स्पर्धाच्या ऐवजी आजानची स्पर्धा सुरू केली होती, अशांना भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्याचा अधिकार नाही। आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही, परंतु फक्त मतांसाठी एकाच धर्मांचं लांगुल चालन करायचं आणि हिंदूंना बदनाम करायचं, हिंदूंचा द्वेष करायचा। जो कोणी या देशामध्ये हिंदूंचा द्वेष करत असेल आणि मतांसाठी अल्पसंख्याक लोकांचं लांगुल चालन करत असेल त्याला आमचा विरोध आहे। ज्यांनी स्वतः मराठी भवन नाकारून उर्दू भवन बांधलं होतं, ज्यांनी स्वतः उर्दूमध्ये कॅलेंडर काढले होते, ज्यांनी स्वतः कॅलेंडरमध्ये जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला होता, ज्यांनी स्वतः अशा पद्धतीचं एका विशिष्ट धर्माचं लांगुलचारण केलं होतं, आजान स्पर्धा आणि नमाज पठण स्पर्धा तुम्ही भरवल्या होत्या, तुम्हाला या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही। मिंदे म्हणजे नाराज झाला आहे असं सामनाच्या शिंदेमध्ये टीका करण्यात आली आहे। भाजपमुळे एकंदरीत मिंद्यांची कुचंबना सुरू आहे असंही म्हटलं जातं। खरं तर एकनाथजी शिंदे हे लोकांनी निवडून दिलेले उपमुख्यमंत्री आहेत। शिवसेना शिल्लक सेना जी आहे, शिल्लक शिवसेनेपेक्षा एकनाथजी शिंदे यांना जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि लोकांनी खरी शिवसेना कोण आहे यावर शिक्कामोर्तब केलंय। सामनानी आपल्या शिल्लक शिवसेनेचा विचार करावा। आपली शिल्लक सेनेची अवस्था काय आहे? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 90 जागा शिल्लक सेनेने लढल्या, त्यापैकी फक्त 20 जागा शिल्लक सेनेला निवडून आणता आल्या। त्यामुळे शिल्लक सेनेने एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करण्याऐवजी आपल्या पक्षाची अवस्था काय आहे? मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसनं तुम्हाला नाकारलंय, लाथा मारल्यात। काँग्रेसनं स्पष्टपणे उद्धवजी ठाकरे तुमच्या पक्षाला लाथाळण्याचं काम मुंबईमध्ये केलं आणि सांगून टाकलं की आम्ही स्वबळावर लढणार। त्यामुळं सामनाकारांनी आपल्या पक्षाचा आधी विचार करावा। मुंबई महापालिकेमध्ये तुमची काय अवस्था होते हे बघा। सुषमाताई अंधारे यांना एवढंच मला सांगायचं की अमितभाई शाह असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी काम करतायत, पक्षाला मोठं करण्यासाठी काम करतायत। देवाभाऊ आणि अमितभाई यांच्यामध्ये कुठेही वाद नाही। सुषमाताई आपल्या पक्षामध्ये काय आहे ते बघा। तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख थेरडा म्हणून केला होता, आदित्य ठाकरेचा उल्लेख पोरगा म्हणून, कार्टा म्हणून केला होता। 12 पक्ष फिरून आलेल्या सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पार्टीवर बोलू नये। आपल्या पक्षामध्ये काय अवस्था आहे? सुषमा अंधारे, तुम्हाला पक्षामध्ये संधी मिळत नाही म्हणून तुम्ही किती इतर पक्षाचे उंबरवटे झिजवत आहात हे जर का आम्ही सांगायला सुरुवात केली तर अंधारे ताई तुमचं तोंड अंधारामध्ये देखील दिसणार नाही, हे लक्षात ठेवा। म्हणजे सुषमा अंधारे पक्षात स्थान मिळत नाही म्हणून इतर पक्ष जाण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही शोध घ्या। सुषमा ताई अनेक पक्षाचे उंबरवटे झिजवतायत की उद्धव ठाकरे गटामध्ये मला किंमत नाही म्हणून सुषमाताई अनेक पक्षाचे उंबरवटे झिजवत आहेत, परंतु त्यांना कुणीही स्थान देत नाही। अशा सुषमा अंधारेंनी, ज्यांनी आधीच 12 पक्ष फिरून आलेत,
आधी त्या काहीतरी डाव्यांसोबत होत्या, मग शरद पवार साहेबांसोबत गेल्या, मग उद्धवजी ठाकरेंसोबत आल्यात, आता तिथे नाही म्हणून इतर पक्षाचे उंबरवठे झिजवण्याची माझ्याकडे माहिती आहे। त्यामुळे सुषमा अंधारे यांनी अमितभाई शाह आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करू नये। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्लीमध्ये काल स्पष्टपणे सांगितले की मी कुठेही नाराज नाही। दिल्लीमध्ये अमितभाई शाह यांची भेट बिहारचं अभिनंदन करण्यासाठी केली होती। असं असताना सूत्रांच्या आधारे सूत्रांचे सूत्रधार बेकार बातम्या आणि खोट्या बातम्या पेरण्याचं काम काही लोक करतायत। या मागे या सूत्रांचे सूत्रधार नेमके कोण आहेत आणि या कळसूत्रचे सूत्रधार कोण आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे। एकनाथजी शिंदे यांनी स्वतः सांगितले की आम्ही भारतीय जनता पार्टीवर नाराज नाही। जो काही वाद होता तो मुख्यमंत्री देवाभाऊंनी मिटून टाकलेला आहे। असं असताना काही लोक जाणीवपूर्वक बातम्या पेरण्याचं काम सूत्रांच्या आधारे अशा पद्धतीच्या बातम्या पेरून महायुतीमध्ये भांडण लावण्याचं काम काही लोक करत असतील तर त्याचाही शोध घेतला पाहिजे। कारण हे सूत्रांचे सूत्रधार कोण आहे, कोण कोण कशा पद्धतीनं बातम्या पेरतंय आणि कशा पद्धतीनं महायुतीमध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करतंय याची पूर्ण माहिती आमच्याकडे आहे। अशा पद्धतीनं एकनाथजी शिंदे यांनी काल स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही कुठेही नाराज नाही। भारतीय जनता पार्टीची किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची तक्रार करण्यासाठी मी अमितभाईकडे आलो नाही, तर बिहारच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी आलोय, असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बाईट देऊन स्पष्टपणे मीडियाला सांगितलं। असं असताना काही लोक सूत्रांच्या आधारे जाणीवपूर्वक ह्या बातम्या पेरतायत आणि या सूत्रांचे सूत्रधार कोण आहे याचा शोध आम्हाला घ्यावा लागेल आणि या सूत्राचे सूत्रधार समोर आल्यानंतर महायुतीमध्ये कोण मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतंय या सगळ्यांचा कारभार निश्चितपणे उघड होईल। निश्चितपणे काही लोकांनी अशा पद्धतीनं महायुतीची बदनामी करत असाल तर महायुती कधीही बदनाम होणार नाही। देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार एकत्र आहेत। आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून लढतोय, परंतु अनेकांच्या हे पोटामध्ये दुखतंय। त्यामुळे सुपारी देऊन अशा पद्धतीची सूत्रांच्या माहितीद्वारे बातम्या देऊन सूत्रांचे सूत्रधार शोधण्याचं काम सुरू आहे आणि हे जेव्हा सूत्रधार समोर येईल तेव्हा त्यांची पळताभुई थोडी होईल, हे लिहून घ्या। तुम्ही ज्या पद्धतीने सांगता की सूत्रांच्या सूत्रधाराच्या माध्यमातून हे सगळं होते, 2 दिवस असं चित्र निर्माण केलं गेलं की रवींद्र चव्हाणांवरती शिवसेना नाराज आहे, शिंदे नाराज आहे। दुसऱ्या बाजूला काल कोकणामध्ये शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र रवींद्र चव्हाणांचं तोंड भरून कौतुक केलंय। आपल्या कोकणातला माणूस एका मोठ्या पक्षाचा अध्यक्ष होतो याचं आम्हाला कौतुक आहे आणि रवींद्र चव्हाण मानाने आणि पदाने आमच्या आहे। खरं तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्ट केले की आमची भारतीय जनता पार्टी किंवा प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांच्याबरोबर कुठलीही नाराजी नाही। काल स्वतः उदय सामंत यांनी देखील रवींद्र चव्हाण यांचं तोंड भरून जाहीरपणे कौतुक केलं। आम्ही मित्र म्हणून एकमेकांच्या सोबत आहोत, एकमेकांना साथ देण्याचं काम, एकमेकांना सोबत घेऊन जाण्याचं काम आदरणीय रवींद्र चव्हाण नेहमीच करत असतात आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार हे एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम करतायत। परंतु महायुतीचं हे यश, महायुतीची एकी काही लोकांना दिसत नाही। त्यामुळं सुपारी घेऊन अशा पद्धतीनं महायुतीला बदनामी करण्याचा प्रयत्न, सूत्रांच्या माहितीच्या आधारे काही बातम्या पेरण्याचा प्रयत्न काही सूत्रधार आणि कळसूत्रीचे बाहुले करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही। महायुती म्हणून आहोत आणि कुठेही आमच्यामध्ये वाद नाहीत। मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या विरोधात असल्यामुळे सरकारने त्यांना सुरक्षा ठेवली होती, मात्र आता त्यांनी अंगरक्षकांना सोबत घेण्यास नकार दिलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही नेते चौकशी होत नाहीयेत, त्यामुळे आता मी यांना सोडणार नाही, या दोघांनाही जपायचंय, त्यांना लाखो मराठी हवेत की एकतर रणजित। माझी माननीय मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की मनोज जरांगे पाटील आपल्या जीवाला धोका आहे, या पार्श्वभूमीवर
राज्य सरकारने आपल्याला सुरक्षा देऊ केलेली आहे, सुरक्षेचा स्वीकार, कारण आपला जीव असतो, आपण आंदोलन करताय, आपण एका समाजाचं नेतृत्व करतायत, अशा परिस्थितीमध्ये आपली सुरक्षा महत्त्वाची असते। त्यामुळं माझी मनोज जरांगे पाटील यांना नम्र विनंती आहे की आपण पोलिसांची सुरक्षा स्वीकारली पाहिजे। जे काही मतभेद असतील ते चर्चेतनं निश्चितपणे दूर केली जातील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुणाला घालत नाहीत, कारण ते न्यायाच्या मार्गाने अधिकार मिळाले पाहिजे। लोकांसोबत राहण्याचं काम देवबाबांनी सातत्यानं केलंय, त्यामुळे जरांगे पाटील यांनी ही सुरक्षा स्वीकारली पाहिजे असे माझी त्यांना विनंती आहे। खूप खूप धन्यवाद। टेबल टाकून कर ना मला माहिती आहे बंद करतो झालं।